तर मित्रांनो, आज आम्ही आलेलो आळंदीला. आळंदी हे महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत ज्ञानेश्वर महाराजांचे यांचे हे आळंदी हे समाधी स्थान आहे. आळंदीचे काही ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व आपण जाणून घेऊया. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनातील काही काळ येथे व्यतीत केला. या आळंदी गावाला देवाची आळंदी असे म्हणतात, कारण चोराची आळंदी आणि म्हातोबांची आळंदी या नावाने आणखी गावे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात आहेत. ही देवाची आळंदी पुण्यापासून 25 किलोमीटर अंतरावरती आहे. वारकरी लोकांसाठी तसेच समस्त मराठा जनांसाठी या आळंदीला मोठे महत्त्व आहे. ज्ञानेश्वरांनी वयाच्या 21व्या वर्षी येथे 1296 साली जिवंत समाधी घेतली. आषाढ महिन्यातील एकादशीला आळंदीहून निघून पंढरपूरला ज्ञानेश्वरांची पालखी जाते. या पालखीसोबत लाखो वारकरी अंदाजे 216 किलोमीटर पायी चालत पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी जातात. आळंदी हे शहर इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले आहेत. आता आळंदीमध्ये काय काय बघायचे, तर आळंदीमध्ये बघण्यासाठी आहे माऊली मंदिर, संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी, त्यानंतरून इंद्रायणी नदी, कृष्ण मंदिर, मुक्ताई मंदिर, राम मंदिर, विठ्ठल रखुमाई मंदिर आणि स्वामी हरिहरेंद्र मठ. याही पलीकडे अजूनही छोटे छोटे मंदिर आहे जे की तुम्ही बघू शकता. आता आळंदीचा छोटासा इतिहास तुम्हाला सांगायचं म्हटलं तर चांगदेव महाराज नावाचे एक ज्येष्ठ योगी ज्ञानेश्वर महाराजांना भेटायला वाघावर बसून आले होते. त्यावेळी ज्ञानेश्वर महाराज आपल्या भावंडांसमवेत एका भिंतीवर बसून ऊस खात होते. चांगदेवांची भेट घेण्यासाठी ज्ञानेश्वरांनी त्या भिंतीलाच चालवत नेले अशी आख्यायिका आहे. ती भिंत आळंदीला आहे. तिथं तुम्ही फिरायला गेले की तुम्हाला हे सगळं बघायला भेटन. पुढे आळंदी झालं की आम्ही पुढे आम्हाला भेटले भोलानाथ. भोलानाथ यांनी आम्हाला खूप सुंदर असे गायन करून दाखवले, त्याचा आम्ही आनंद घेतला. भेटीसाठी यती पांडुरंग, भेट झाली सख्या सजनाची, पंढरीच्या नभो विठू पाटलाचे, नामा भजनात होती दंग. भेटीसाठी यती पांडुरंग, भेट झाली सख्या सजनाची, पंढरीच्या नभो विठू पाटलाची, नाते वळवंटी पांडुरंग नाही टाळ. तर कशी वाटली तुम्हाला ही माहिती? जर माझ्याकडून काही मराठी शब्द बोलताना चुकले असेल तर त्यासाठी सॉरी. माहिती आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद. बघा भारी आले.